तर मी जड अंतःकरणानं फॉर्म मागे घ्यायला जातोय असं आकाश मोरे म्हणाले। आणि थोड्याच वेळात आता हे माघार घेणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर या आजच्या काँग्रेसच्या उमेदवारीवर लागलं होतं। साहजिकच आता उमेदवारी आज माघार घेण्याचा 1 तास वेळ उरलेली आहे। मात्र अजून देखील जे 30 उमेदवार आहेत ते त्यांचं उमेदवारी अर्ज आहेत। साहजिकच 1 तासात आता ही निवडणूक बिनविरोध होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जे प्रमुख लढत जे मुख्य पक्ष होता ते काँग्रेसचे आकाश मोरे यांनी माघार घेण्याचा निर्णय गेला आहे आणि ते प्रशासकीय भवन येथे आहेत आणि थोड्याच वेळात ते आपली उमेदवारी अर्ज आहे तो माघारी घेणार आहेत आणि ते सध्या प्रशासकीय भवन येथे पोहोचलेले पाहावयास मिळत आहेत। दीपक कापरे, टीव्ही मराठी, बारामती। तर आपण पाहतोय बारामती पोटनिवडणुकीतनं काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे माघार घेण्यासाठी या ठिकाणी तयार झालेले आहे। मात्र मी जड अंतःकरणानं या ठिकाणी माघार घेणार आहे, मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे, माझ्यावर कुठलाही दबाव नाहीये असंही यावेळी आकाश मोरे म्हणाले। आकाशजी मोरे आहेत, काय सांगाल आज उमेदवारी अर्जावर आदेश आलेले, काय सांगाल? काही नाही, आता जे काही प्रदेशाध्यक्ष आमच्या सांगितलंय त्या पद्धतीने आम्ही आता विड्रॉल द्यायला चाललेलो आहोत। खरं तर 2029 ची काय आपल्याला 29 आमचा क्लेम राहील, पण महाविकास आघाडी त्यावेळीची निर्णय घेईल। तर आपण पाहतोय काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतही माघार पाहायला मिळते आणि या ठिकाणी आकाश मोरे आता माघार घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। निवडणूक कार्यालयामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत। त्यासाठी खरं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते आणि आता आकाश मोरे निवडणुकीतनं माघार घेत आहेत। तर आपण पाहतोय काँग्रेसची ही बारामती पोटनिवडणुकीतनं सध्या माघार अखेर पाहायला मिळते। यासाठी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते मकरंद पाटील यांच्यासह संजय खोडके असतील, इतर काही महत्त्वाचे नेते सपकाळांच्या भेटीला आलेले होते। यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा यासाठी फोन केले होते। मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी या संदर्भात संवाद साधलेला होता आणि अतिशय सकारात्मक चर्चेनंतर आता काँग्रेसनं अखेर या पोटनिवडणुकीतनं माघार घेतलेली आहे। आकाश मोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती आणि आकाश मोरेंनी आता या पोटनिवडणुकीतनं माघार घेतल्याचं आपण पाहतोय। अतिशय जड अंतःकरणानं आपण या ठिकाणी माघार घेत असल्याचं यावेळी आकाश मोरे म्हणाले। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडून। दीपक, काय सांगाल, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यानंतर बारामतीचा आमचा काँग्रेसचा उमेदवार हा उमेदवारी माघार घेणार आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने लगेचच जे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे आहेत यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि या निवडणुकीतून मी माघार घेत आहे असं सांगितलं आणि त्यानंतर लगेचच ते बारामतीमधील जे प्रशासन आहे दाखल झालेले आहेत। निवडणूक अधिकारी आहे, त्यांची जी प्रोसेस आहे ती सध्या चालू आहे। मात्र ते उमेदवारी अर्ज माघारी घेतले हे आता स्पष्ट झालेलं आहे। परंतु जे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर ते माघार घेत आहेत, परंतु मी ही जड अंतःकरणाने माघार घेत आहे असं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। साहजिकच 2029च्या निवडणुकीसाठी नक्कीच माझा विचार केला जाईल आणि मी निवडणूक लढवण्यासाठी त्यावेळेस तयार असेल। परंतु जो पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे हा माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे असं त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थाने आज पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आहे तो माघारी घेतलेला आहे आणि निवडणूक अधिकारी आहे ती प्रोसेस आहे ती पूर्ण होत आहे आणि एकंदरीत जी माघारीचं चित्र आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच दीपक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। सध्या आपण पाहतोय आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि काँग्रेसनं बारामती पोटनिवडणुकीतनं या ठिकाणी माघार घेतलेली आहे। मात्र अजून सुद्धा काही उमेदवार या ठिकाणी आहेत, साधारणतः 47 उमेदवार बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांनी अर्ज भरल्याची माहिती आहे। त्यामुळे अपक्ष उमेदवारांनी आतापर्यंत काहींनी माघार घेतली तर काहींचे अर्ज अजूनही आहेत। त्यामुळे आता बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही निवडणूक
बिनविरोध व्हावी अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्य जी लढत होणार होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ती मात्र आता होणार नाहीये, कारण या ठिकाणी काँग्रेसनं पोटनिवडणुकीतनं माघार घेतलेली आहे। आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश आल्याचं आपण म्हणू शकतोय, कारण काही वेळा आधीच हर्षवर्धन सपकाळ यांची भेट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली होती।